सुरेंद्र गडलिंग यांच्या जामिनावरील स्थगितीची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल। सुरेंद्र गडलिंग यांच्या जामिनावरील सुनावणी 11 वेळा पुढे ढकलल्याची माहिती। लवकरच सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। एकनाथ खडसे यांच्या विरोधामध्ये नंदुरबारमध्ये भाजप आक्रमक। भाजप जिल्हाध्यक्ष आणि महिला कार्यकर्त्यांनी खडसेंच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलं। मुरबाड तालुक्यामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी भाड्यांवर अनेक विकास कामांचं लोकार्पण। मानसी देसले यांच्या प्रयत्नानं आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। रक्षाबंधन निमित्तानं महिला सरपंच आणि महिला पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री जयकुमार रावल यांनी सण साजरा केला। नाशिकच्या निफाड साखर कारखान्याच्या कामगार आणि खास सभासदांची जिल्हा बँकेविरोधात तीव्र निदर्शनं। कारखाना विक्री करण्याचा घाट असल्याचा आरोप। सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये राजीनामा सत्र सुरूच। जिल्हा संपर्क प्रमुखांच्या राजीनाम्यानंतर माढा तालुका प्रमुखांसह 16 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची तुळजापुरातील जलजीवनच्या कामाच्या चौकशीची मागणी। मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली। अधिकारी आणि मुकादम भ्रष्टाचार करत असल्याचा चव्हाण यांचा आरोप। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील आमगव्हाणमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। पाण्याचा जोर ओसरल्यानं अनर्थ टळला। गोंदियामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। पावसामुळे धान पिकाला फायदा होणार, शेतकऱ्यांना दिलासा। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। हतनूर धरणामधून तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। यवतमाळच्या पूज धरणाचे 4 दरवाजे उघडले। 4 गेटद्वारे 108 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। नदीकाठच्या शेतांमध्ये देखील पाणी साचलं। पिकांचं मोठं नुकसान।